आणि यानंतर आत्ताच एक महत्त्वाची ब्रेकिंग बातमी ती म्हणजे सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या अंगावर भंडारा उधळण्यात आलेला आहे। सोलापूरच्या शासकीय विश्रामगृहात हा प्रकार घडलाय। धनगर आरक्षण कृती समितीच्या एका व्यक्तीकडून हा भंडारा उधळण्यात आलाय आणि त्यानंतर उपस्थित असलेल्यांनी या व्यक्तीला चोपही दिला। त्यानंतर पोलिसांनी या व्यक्तीला ताब्यात घेतलेलं असून त्याची चौकशी सुरू आहे। शासनाच्या निषेधार्थ आज जागृती द्यावी यासाठी आम्ही धनगर आरक्षणाकडे कुठलंही सरकार लक्ष घालत नाही। आज समाजावर अन्याय होतोय, वारंवार झालं, मेंढपाळावर हल्ले असतील किंवा इतर काही मागण्या असतील, यांवर सरकार कुठल्याही प्रकारची भूमिका मांडायला तयार नाही। यासाठी आम्ही आंदोलन केले। तर धनगर आरक्षण कृती समितीने हा भंडारा उधळलेला आहे। ही थेट दृश्य आपण पाहतोय। सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या अंगावर भंडारा उधळण्यात आलेला आहे। सोलापूरच्या शासकीय विश्रामगृहात ते खरं तर या सगळ्यांची बातचीत करत असताना या व्यक्तीने हा भंडारा उधळलेला आहे। त्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या व्यक्तींनी याला चोपही दिला आणि पोलिसांनी त्या व्यक्तीला ताब्यात घेतलेलं असून त्याची चौकशी सुरू आहे। आणि यानंतर पाहणार आहोत पुढची बातमी ती म्हणजे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक सुरू असून या बैठकीमध्ये महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय। भाजप सर्व आमदार खासदारांना त्यांच्या कामाचे रिपोर्ट कार्ड देणार आहेत आणि अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आलेली असून 5 वर्षातील कामगिरीचा आढावा या रिपोर्ट कार्डमधून मांडण्यात आलाय। तर या रिपोर्ट कार्डमध्ये काही आमदार खासदारांची कामगिरी समाधानकारक नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे प्रत्येक आमदार आणि खासदारासोबत प्रत्यक्षदर्शी संवाद साधणार आहेत। आणि याविषयी आपण सविस्तर अपडेट जाणून घेणार आहोत। तुषार उपनवार आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। तुषार, आमदार आणि खासदारांचे रिपोर्ट कार्ड बनवले जाणार आहेत आणि त्यामधल्या काही आमदार खासदारांच्या कामाबाबत नाराजी सुद्धा व्यक्त करण्यात आलेली आहे। त्यांचे नकारात्मक रिपोर्ट समोर आलेले आहेत आणि या सगळ्यांशीच आता चंद्रशेखर बावनकुळे असतील प्रदेशाध्यक्ष आणि त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस हे देखील स्वतः संवाद साधणार आहेत। काय सविस्तर अपडेट्स? मनाली, आपण जर पाहिलं असेल लोकसभा निवडणुकीला शेवटचे 7 महिने शिल्लक राहिलेले आहेत आणि भाजपाचं लोकसभेचं मिशन आहे 45। यामुळे भाजपा ॲक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळतं। गरवारे क्लबमध्ये भाजपाच्या सर्व खासदार आमदारांची विभागनिहाय बैठक आहे। या विभागनिहाय बैठकीमध्ये मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर महाराष्ट्र या प्रत्येक रिजनमधल्या खासदार आणि आमदारांचा आढावा घेतला जाणार आहे। मात्र यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे भाजपाच्या पक्षाकडून प्रत्येक आमदाराचं आणि खासदाराचं रिपोर्ट कार्ड हे तयार असल्याचं आपल्याला खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळते। लोकसभेसाठी 7 महिने उरले असताना खासदार आणि आमदाराचं आपापल्या मतदारसंघामध्ये नेमकं काय काम आहे या संदर्भातलं रिपोर्ट कार्ड पक्षाकडे आहेत। अनेक खासदार आणि आमदारांवरती पक्ष नाराज देखील आहेत। अनेक खासदारांनी आमदारांनी आपल्या मतदारसंघामध्ये राज्य शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या ज्या योजना पोहोचवायला पाहिजेत त्या पोहोचू शकलेल्या नाहीत। मुद्दा नंबर 2, जो आपला कार्यकर्ता आहे, पदाधिकारी आहेत, त्या अनेकांशी या खासदारांचा आमदारांचा समन्वय नाही आहे। त्याचप्रमाणे या बैठकीमध्ये प्रत्येक खासदाराला आणि आमदाराला स्वतः भाजपाचे वरिष्ठ नेते कान पिचक्या देखील देणार आहेत। जे खासदार आणि आमदार आपापल्या परिसरामध्ये योग्य काम करत नाही, कार्यकर्त्यांची दखल घेत नाही, पक्षाची दखल घेत नाही, केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना पोहोचवत नाही, अशा प्रत्येक आणि खासदाराची कान उघडणी स्वतः पक्षाचे वरिष्ठ नेते करताना पाहायला मिळणार आहेत। स्वतः या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे उपस्थित आहेत। रिजन वाईज आढावा घेतल्यानंतर प्रत्येक वैयक्तिक आमदाराला बोलावून त्याचं रिपोर्ट कार्ड सादर केलं जाणार आहे। त्याचप्रमाणे काही आमदारांची आणि खासदारांची समाधानकारक या ठिकाणी कामगिरी देखील आहेत, त्यांचं देखील या ठिकाणी प्रमोशन हे होऊ शकतं। त्यामुळे लोकसभा निवडणुकीसाठी शेवटचे 7 महिने शिल्लक असताना
जे भाजपाचं मिशन 45 आहे त्यासाठी भाजपाने कंबर कसल्याचं पाहायला मिळतंय. कारण की आता दुष्काळ आहे, या दुष्काळाचं सावट असताना विरोधी पक्षाकडून आक्रमक भूमिका घेतली जात आहे. अगदी बरोबर आहे. अशा त्यामुळे वेळी प्रत्येक ज्या- पक्षानं खरं तर आगामी निवडणुका पाहता कंबर कसलेली आहे. सविस्तर माहितीसाठी धन्यवाद. आणि आता बातमी आहे मराठा समाजानंतर विदर्भामधील कुणबी समाज आक्रमक झालाय. मनोज जरांगे पाटील यांच्या सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीला कुणबी संघटनांनी विरोध केलेला आहे. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊ नये अशी मागणी कुणबी संघटनेनं केली आहे. तर मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र दिल्यास कुणबी समाज पेटून उठेल असा इशारा कुणबी संघटनेनं दिलेला आहे. कुणबी समाजानं राज्यभर आंदोलन आणि बंदचा इशारा सुद्धा दिलाय. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी घेऊन जे आहे ते जरांगे पाटील आपल्या उपोषणावर ठाम आहे. मात्र आता या मागणीला जो आहे तो विदर्भातून विशेष करून कुणबी समाजातून जो आहे तो मोठा याला विरोध केला जातो आहे. कारण जर ओबीसी मधलं विशेष करून जर कुणबी सर्टिफिकेट दिला तर कुठेतरी हा निर्णय जो आहे तो ओबीसींवर अन्याय करणारा राहील. त्यामुळे या मागणीला जो आहे तो विरोध होता आणि ज्या पद्धतीने जरांगे पाटील उपोषणावर ठाम आहे तशाच पद्धतीने उपोषण करण्याची एक भूमिका जी आहे ती विदर्भातल्या कुणबी नेत्यांनी घेतलेली. यात भाजपचे नेते देखील आघाडीवर आहे. आपल्यासोबत भाजपचे नेते आहेत. मला सांगा, जरांगे पाटील ज्या पद्धतीनं सरसकट मराठ्यांना कुणबी जो प्रमाणपत्र देण्याची मागणी करता याबाबत आपली काय भूमिका आहे? आम्हाला मराठा लोकांना आरक्षण मिळावं याबद्दल आमचं काही दुमत नाही आहे. त्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे. परंतु सरसकट मराठा लोकांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा आमचा विरोध आहे. वंशवाळीनुसार जर त्यांना मराठा कुणबी लिहिलं असेल तर त्यांना देत असेल तर त्याचाही आम्हाला विरोध नाही आहे. परंतु ओबीसी समाजावर अन्याय होईल आणि विदर्भातला जो कुणबी समाज आता पेटून उठेल अशा प्रकारचं कोणतंही जर कृत्य सरकारनं केलं तर त्याच्या विरोधात आम्ही आंदोलन करू. आणि आजच आमची मीटिंग ठरलेली आहे. त्या मीटिंगमध्ये आम्ही पुढची कृती समिती तयार करून आंदोलनाची प्रक्रिया करू. पण कुठल्या पद्धतीचं तुम्ही आंदोलन करणार आहे? कारण जरांगे पाटलाच्या आंदोलनाचा जे आहे तो धसका एक सरकारनं घेतलेला आहे. त्यामुळे त्या तोडीस तुमचं कुठलं आंदोलन होईल? आमचंही आता आंदोलनाची कृती आज मीटिंग आहे. आमच्या मीटिंगमध्ये त्या आंदोलनाची प्रक्रिया आम्ही ठरवणार आहे. आम्ही सुद्धा त्याच प्रकारे जरांगे पाटलांनी जे एक आंदोलन केलं आहे त्याच धर्तीवरती आम्ही आमरण उपोषणाला बसून आम्ही आपल्या कुणबी समाजाचे सर्व शाखीय कुणबी समाज एकत्र येऊन आम्ही ते आंदोलन करण्याचे आमची आज मीटिंगमध्ये ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहिते, उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. तर मराठा समाजासाठी स्वतंत्र प्रवर्ग तयार करून आरक्षण द्यावं अशी मागणी ओबीसी समाज बांधवांची राज्य शासनाकडे त्यांनी केलेली आहे. मराठा समाजाला सध्या खुल्या गटातून ईडब्ल्यूएसचं आरक्षण मिळतंय आणि ते वाढवावं किंवा आवश्यक वाटल्यास घटना दुरुस्ती करून त्यांना ओबीसी कॅटेगरी वगळून स्वतंत्र प्रवर्ग तयार करून आरक्षण द्यावं अशा मागणीचं लेखी निवेदन ओबीसी समाज बांधवांनी जिल्हा प्रशासनामार्फत बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांना दिले. जे मराठा समाजाचे बांधव आरक्षण मागत आहेत त्या आरक्षण त्यांना देण्यास आमचा कुठल्याही प्रकारचा विरोध नाही. परंतु आमच्या ओबीसी बांधवाच्या आरक्षणामधून त्यांना आरक्षण देऊ नये, त्यांचं वेगळं आरक्षण करावं असं शरद पवार साहेबांनी सांगितलेलं आहे. गोरगरीब ओबीसीवर अन्याय होऊ नये म्हणून शरद पवार साहेबांनी जे स्टेटमेंट दिले त्या स्टेटमेंटच्या अनुषंगानं आम्ही या ठिकाणी आज कलेक्टर साहेबाला निवेदन दिलेलं आहे. तर मराठवाडा विभागामध्ये कुणबी समाजाचे पुरावे शोधण्यासाठी जिल्हा परिषद मुख्याध्यापकांना कामाला लावण्यात आले. 48 तासांमध्ये 1967 आधीचे शाळेतील जातीच्या नोंदी घेऊन तसा तपशील कळविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र 50 वर्ष जुने पुरावे शोधताना जीर्ण अवस्थेत असलेले ते दस्तावेज खरंच आढळून येतील का? त्यावेळी असलेली उर्दू भाषा मराठी शिक्षकांना समजेल का असे प्रश्न पडत आहेत. आता 2 दिवसामध्ये या सगळ्या नोंदणीच्या प्रती जिल्हा परिषदेकडे सोपवायच्या आहेत. जिल्हा परिषदेच्या प्रत्येक मुख्याध्यापकाला ज्या मराठा समाजाच्या दाखल्यांवरती कुठे कुणबी असेल तर असा सर्व डाटा कलेक्ट करण्याचा सांगितलं आहे. त्यामुळे आपल्यासोबत मुख्याध्यापक आहेत, कशा पद्धतीचा हा डाटा आला आहे, कशा पद्धतीचं तुम्हाला या नोंदी घ्यायच्या सांगितले त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. कशा नोंदी घ्यायच्या सांगितल्यात आणि कशा पद्धतीच्या नोंदी तुम्ही घेणार आहात? प्रशासनाचा आदेश आला म्हटल्यानंतर मुख्याध्यापक आणि शिक्षकांना त्याप्रमाणे कारवाई करणं भाग पडतं. आम्ही कार्यरत असतो. परवा शिक्षण विभागाची बैठक झाली. त्यामध्ये मुख्याध्यापक आणि केंद्र प्रमुखांना सांगितलं गेलं की 1967 पूर्वी
आपल्या अभिलेखांमध्ये प्रवेश निर्गममध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांच्या कुणबी अशा नोंदी आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांच्या नोंदीमधील जे पडताळे आहेत त्याच्या झेरॉक्स काढून छायांकित प्रती काढून गट शिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत ते महसूल यंत्रणेकडे पाठवायचे आहेत. मुळात हा सर्व धांडोळा घेत असताना 1967 पूर्वीचे सर्व प्रवेश निर्गम सर्व अभिलेखे धुंडाळून त्यामध्ये कुणबी नोंद आहे का ही पाहण्याची निरंतर प्रक्रिया काल, परवा आणि आज अशा 2 दिवसापासून आम्ही करत आहोत. निजामकालीन काही शाळा उर्दू होत्या निजाम संस्थांच्या अंतर्गत, त्यावेळी मराठी शाळांचंही प्रमाण होतंच, परंतु शासन आदेश किंवा अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या बाबी त्यामुळे आम्ही कर्तव्य म्हणून ते पूर्ण पार पाडत आहोत. आणि हा भावनिक मुद्दा असल्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांचं किंवा मराठा समाजाचं हित लक्षात घेऊन आम्ही ते कर्तव्य पार पाडत आहोत. जेवढं आमच्याच्याने शक्य होईल तेवढं निपक्षपातीपणे किंवा डोळ्यात तेल ओतून आम्ही सर्व त्या नोंदी पडताळण्याचं काम करत आहोत. अविनाश कानडजे, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर. आणि यानंतर बातमी जालन्यामध्ये मराठा आंदोलकांवर केलेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ सकल मराठा समाज आक्रमक झालेला आहे. या पार्श्वभूमीवर आज अकोला जिल्हा बंदची हाकही देण्यात आली आहे. या बंदला विविध राजकीय पक्षांसह संघटनांनी पाठिंबा दर्शवलाय, तर विविध जाती धर्माच्या संघटना, व्यापारी संघटना, शाळा आणि महाविद्यालय तसंच व्यापारी अडते संघटना, हॉटेल, पेट्रोल असोसिएशन यांच्या वतीनं बंदला पाठिंबा जाहीर करण्यात आला. आणि आता बातमी आहे, आरोपीची पोलीस कोठडीमध्ये आत्महत्या झालेली आहे. मुंबई एअर होस्टेस हत्या प्रकरणामधील हा आरोपी होता. पॅन्टनं गळफास लावून स्वतःचं जीवन त्यानं संपवलंय. 4 सप्टेंबरला रुपल ओगरे या एअर होस्टेसची त्यानं आत्महत्या केलेली होती आणि हा आरोपी विक्रम अटवाल हा पोलीस कोठडीमध्ये होता. तर त्याची पोलीस कोठडीमध्ये त्यानं आत्महत्या केल्याची माहिती समोर येते. मुंबई एअर होस्टेस हत्या प्रकरणातील आरोपीनं पोलीस कोठडीत स्वतःच्याच पॅन्टनं गळफास घेत आपलं जीवन संपवलेलं आहे, आत्महत्या केलेली आहे. आणि या बातमीचा बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परततो. इतरही बातम्या पाहणार आहोत, तेव्हा पाहत राहा न्यूज 18 लोकमत. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे असं मत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलंय. मराठा आरक्षणाचा विषय जुना असून महायुतीच्या सरकारनं याबाबत काहीही काम केलं नसल्याचा आरोप त्यांनी केलाय. दरम्यान महायुती सरकारला महाविकास आघाडी सरकारच्या कामांची श्वेतपत्रिका काढायची असेल तर त्यांनी खुशाल काढावी, आमची हरकत नाही असंही थोरात म्हटलंय. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला वर्ष पूर्ण झालंय आणि या निमित्तानं नांदेडमध्ये काँग्रेसकडून पदयात्रा काढण्यात आली होती. फुले चौकातून सुरू झालेल्या या यात्रेमध्ये काँग्रेस नेते अशोक चव्हाण देखील सहभागी झाले होते. भारत जोडो यात्रेच्या वर्षपूर्तीनिमित्त नगर जिल्ह्यातील संगमनेरमध्ये जल्लोष यात्रा काढण्यात आली. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली शहरातून रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. ढोल ताशे आणि फटाक्यांची आतिषबाजी करत शहरातून रॅली काढण्यात आली. केंद्रानं घटनात्मक दुरुस्ती केल्याशिवाय मराठा समाजाला आरक्षण मिळू शकत नाही असं स्पष्ट मत काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी व्यक्त केलंय. मराठवाड्यात कुणबी म्हणून जुने दाखले आहेत, पण उर्वरित महाराष्ट्राचं काय असा प्रश्न देखील उपस्थित होऊ शकतो असं त्यांनी म्हटलं. मराठा समाजाला आर्थिक निकषावर आरक्षण देण्याबाबत सरकारनं विचार करावा असं आवाहन सदाभाऊ खोत यांनी केलेलं आहे. मराठा समाजाला आर्थिक निकषावर आरक्षण हा विषय सुरुवातीच्या काळात शालिनीताई पाटील यांनी साताऱ्यातून मांडला होता. मात्र यानंतर शरद पवार यांनी शालिनीताई पाटील यांनाच याबाबत लक्ष करत बाजूला केल्याचा आरोप देखील खोत यांनी केलाय. मराठा, धनगर, मुस्लिम आणि लिंगायत समाजाची आरक्षणासंदर्भात भाजपनं फसवणूक केल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केलाय. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही आपली मागणी असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. लोकसभेच्या विशेष अधिवेशनात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर निर्णय घ्या अशी मागणी देखील त्यांनी केली. मराठवाडा विभागात कुणबी समाजाचे पुरावे शोधण्यासाठी जिल्हा परिषद मुख्याध्यापकांना कामाला लावण्यात आलेलं आहे. 48 तासांमध्ये 1965 आधीचे शाळेतील जातीच्या नोंदी घेऊन तसा तपशील कळवण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. मात्र 50 वर्ष जुने पुरावे शोधताना जीर्ण अवस्थेत असलेले ते दस्तावेज खरंच आढळून येतील का? त्यावेळी असलेली उर्दू भाषा मराठी शिक्षकांना कळेल का? असे प्रश्न पडले.
कोर्टात टिकेल असं आरक्षण मराठा समाजाला देण्यात यावं असं भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी सांगितलंय. आरक्षणासाठी आत्मदहनासारखं टोकाचं पाऊल उचलू नका अशी विनंती देखील त्यांनी मराठा तरुणांना केलेली आहे. मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देणं संविधानाच्या दृष्टीनं शक्य नसल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं. पंकजा मुंडे यांची शिवशक्ती परिक्रमा यात्रा सोलापूर जिल्ह्यामध्ये पोहोचली. मोहोळ इथे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. शहरात जेसीबीच्या साहाय्यानं फुलांची उधळण करत ट्रेनच्या माध्यमातून हार घालून त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. उद्धव ठाकरेंना राज्यात मोठा पाठिंबा मिळत असून आगामी निवडणुकीमध्ये त्याची निश्चितपणे झलक दिसून येईल असा दावा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलाय. इतके दिवस उद्धव ठाकरेंसोबत असल्यामुळे भाजपचा फायदा झाला आणि आगामी निवडणुकीमध्ये भाजपला त्याचा निश्चित फटका बसेल असा दावाही त्यांनी केलाय. वंचित बहुजन आघाडीनं प्रस्ताव सादर केल्यास त्यांना इंडिया आघाडीमध्ये घेऊ असं मत माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी व्यक्त केलं. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त काँग्रेसकडून जनसंवाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. दहीहंडी उत्सवावेळी यंदा मुंबईमध्ये 107 गोविंदा जखमी झालेत. जखमींपैकी 14 जणांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं असून 31 जणांवर बाह्य रुग्ण विभागात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे तर ठाण्यामध्ये 17 गोविंदा जखमी झालेत. भंडारा शहरात 70 वर्षीय वयोवृद्ध महिलेनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केलं. त्यांच्या उपोषणाचा आज 7वा दिवस असून त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. सरकारी जागेमध्ये अनिल सोनावणे आणि सोनाबाई सोनावाने यांनी बेकायदेशीर केलेलं अतिक्रमण हटवण्यात यावं, रस्ता मोकळा करण्यात यावा या मागणीसाठी वच्छला सोनवाने यांनी उपोषण सुरू केलंय. पुणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना वेळेमध्ये वेतन मिळावं यासाठी तयार करण्यात आलेलं सॉफ्टवेअर जवळपास तयार झालं आणि या सॉफ्टवेअरला कामगारांच्या हजेरी आणि ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. तर आता बातमी अंधेरी 6 रोडवर शॉक लागून 3 गायींचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. सिग्नल पोलमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यानं ही दुर्घटना घडलेली आहे. तर सुरक्षेच्या दृष्टीनं सिग्नल पोलचा वीज पुरवठा खंडित करण्यात आलेला आहे. तर आत्ताची ही मुंबईतली आपण घटना पाहतोय. सिग्नल पोलमध्ये शॉर्ट सर्किट असल्यामुळे 3 गायींचा दुर्दैवी मृत्यू झालेला असून सुरक्षेच्या दृष्टीनं आता वीज पुरवठा या ठिकाणचा खंडित करण्यात आलेला आहे. आणि यानंतर सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढ्यातील खटावकर मॉलला भीषण आग लागलेली असून 5 किलोमीटर परिसरामध्ये धुराचे लोट पसरलेत. मंगळवेढा शहरातील खटावकर मॉलला आज सकाळी 8च्या सुमारास ही भीषण आग लागलेली असून मॉलच्या वरील मजल्यावरून धुराचे लोळ मोठ्या प्रमाणात बाहेर पडत होते. त्वरित अग्निशमन दलानं धाव घेत या ठिकाणी आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न या ठिकाणी सुरू असून संपूर्ण परिसर जो आहे तो या ठिकाणचा खाली करण्यात आलेला आहे. मात्र आपण हे आगीचं हे रौद्ररूप पाहू शकतो. आगीचे प्रचंड लोट जे आहेत ते इतरत्र पसरताना दिसत आहेत. तर चंद्रपूरच्या पीएच नगर वसाहतीमध्ये अज्ञातानं दुचाकींना आग लावल्याचा प्रकार समोर आला आणि त्यामुळे परिसरात खळबळ उडालेली असून आगीमध्ये 4 दुचाकी जळून खाक झाल्यात. तर रात्रीच्या सुमारास पार्किंगमधील दुचाकींना पेट घेतल्याची बाब समोर आली आणि यावेळेस रहिवाशांनी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र यामध्ये दुचाकी जळून खाक झालेल्या असून या संदर्भात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. तर आता पुणे बंगळुरू महामार्गावर सातारा जवळील खिंडवाडी इथं 4 वाहनांचा विचित्र अपघात झालाय. पुण्याहून कोल्हापूरकडे जाणाऱ्या उतारावर 4 वाहनांची एकमेकांना धडक बसली. यामध्ये 4 जण जखमी झालेले असून जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर पालघर जिल्ह्यातील मलवाडा फाट्यावर बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात प्रवाशांसह 25हून अधिक विद्यार्थी जखमी झालेत. हे जखमी विद्यार्थी वाडा इथल्या पीजे हायस्कूलचे विद्यार्थी असून सगळ्या जखमींवर वाडा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर पुणे ते नागपूर मार्गावर लोणार तालुक्यामधील अंजनी गावाजवळ खासगी ट्रॅव्हल्स उलटली होती. या अपघातात 7 ते 8 प्रवासी जखमी झाले आणि ही खासगी ट्रॅव्हल्स पुण्यावरून अमरावतीला जात होती.
आणि या बातमीचं बुलेटिनमध्ये वेळ झाली. आज इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत. त्याचबरोबर आमचं फेसबुक, यूट्यूब आणि ट्विटरला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.